ब्राह्मणवाडा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात साजरा। आज ब्राह्मणवाडा गावात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला। सह्याद्री विद्यालयाच्या पटांगणात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाचे ध्वजारोहण नायक सुभेदार अजित अर्जुन आरोटे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली। फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांचा जयघोष केला। प्रभात फेरी संपल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले। ध्वजवंदनाच्या क्षणी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला सलाम केला आणि राष्ट्रगीत गायले। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली। विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशासाठी दिलेल्या बलिदानाचे वर्णन आणि स्वातंत्र्य संग्रामातील वीर जवानांचे स्मरण केले। त्यानंतर विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली, ज्यामुळे सर्व उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नायक सुभेदार अजित अर्जुन आरोटे, नायक सुभेदार सचिन दिलीप गायकर, सरपंच संतोष भांगरे, उपसरपंच सुभाष गायकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे, रवींद्र हांडे, ग्रामसेवक मुंढे साहेब, मुख्याध्यापिका शेलार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमास हजेरी लावली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले आणि वंदे मातरमचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। हा उत्सव गावातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाने सर्वांच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना पुन्हा एकदा जागवली आहे।
सह्याद्री विद्यालयाचेच माजी विद्यार्थी आहेत. मार्च 1999 मध्ये सह्याद्री विद्यालयातून इयत्ता 10वीची तसेच 2001 मध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2004 मध्ये त्यांनी अण्णासाहेब वाघेरे कॉलेज या ठिकाणाहून आपली पदवी संपादन केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून 2004 मध्ये ते सहभागी झाले. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, झाशी, वडोदरा, दिल्ली, आसाम, पटियाला या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. भारताच्या परराष्ट्रामध्ये सुदानमध्ये शांती सेवेमध्ये भारतातून निवडलेल्या गेलेल्या शांतीदूत म्हणून देखील त्यांनी कामकाज केलेलं आहे. सन 2022-23 मध्ये ते साऊथ सुदानमध्ये पीस कीपिंग चे सहभागी सदस्य आहेत. त्याचबरोबर सन्माननीय श्री सचिन दिलीप गायकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट भारतीय सेनेमधील सर्वात जुन्या सैन्य दलापैकी एक. त्यामध्ये ते 24/1/2004 पासून कार्यरत आहेत. आणि त्यानंतर इन्फंट्री रेजिमेंट भारताच्या संरक्षणाचा कणा मानला जातो. त्यामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. पायी चालक जमिनीवर युद्ध करण्यामध्ये हे माहीर असतात. ही या संदर्भाने अतिरिक्त माहिती. त्याचबरोबर सन्माननीय श्री सागर भीमराव गायकर आर्मी आर्मर्ड कॉर्प्स मध्ये भरती झालेले आहेत. भारतीय आर्मी आर्मर्ड कॉर्प्स हे भारतीय सैन्याचा लढाऊ शस्त्रांपैकी एक आहे आणि ही एक विशेष लष्करी संघटना आहे की ज्याची भूमिका बख्तरबंद युद्ध आयोजित करणे अशी असते. आर्मर्ड कॉर्प्सच्या तुकड्यांमध्ये लष्करी कर्मचारी समाविष्ट असतात आणि ते रणगाडे व इतर बख्तरबंद लढाऊ वाहने तसेच सहाय्यक वाहनांनी सुसज्ज असतात. अशा भारत मातेच्या ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतील जवानांना त्यांच्या देशसेवेच्या कार्याला मी सलाम करतो आणि देशसेवेच्या कार्याबद्दल त्यांचं कौतुकही करतो. यानंतर देशभक्तीपर गीत सादर करतात सह्याद्री विद्यालयातील इयत्ता 9वी ब च्या विद्यार्थी. सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है
पेटलेलं वाट धगधगत्या समराचा ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठवली आकाशी. त्या सर्व अनावीरांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि जाता जाता एवढंच म्हणते, ना इज्जत दे ना शोहरत दे, ना धन दे ना दौलत दे, लेकिन मेरे वतन के वास्ते मुझे मरने की ताकत दे, मुझे मरने की ताकत दे. एवढं बोलून मी माझं काय करू शकतो. आदरणीय गुरुजनवर, उपस्थित ग्रामस्थ तथा येथे घडलेल्या माझ्या समस्त विद्यार्थी मित्रांना, आज सर्वप्रथम आपण सर्वजण ज्या मायभूमीच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी इथे जमले आहोत व ज्या मायभूमीच्या सीमांचं संरक्षण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशा त्या भारत मातेला त्रिवार वंदन करून मी आपल्यासमोर माझे मनोगत व्यक्त करतो. मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येत असेल की आपण किती नशिबान आहोत की आपल्याला स्वतंत्र भारताचे छत्र लाभले आणि हे छत्र लाभण्यामागे बऱ्याच अंशी योगदान या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी व त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लढलेल्या शूरवीरांना जाते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या शिवकार्यासाठी वेचले व प्रसंगी अनमोल असे बलिदान दिले. म्हणून आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव आनंदाने साजरे करतो व अभिमानाने या देशामध्ये मुक्त संचार करतो. आणि अशाच प्रकारचा वारसा जर आपल्याला आपल्या भावी पिढीला देण्याची हे असेल तर त्यासाठी आपल्यालाही आपलं वर्तमान देणे गरजेचे आहे. आजच्या या शिवजयंती मी आपला फार वेळ न घेता आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की सह्याद्रीच्या प्रांगणातील या विविध कलागुणांनी संपन्न अशा ज्ञानामृतांच्या सानिध्यात आपण शिक्षण घेत असताना त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञानाची शिदोरी आपल्या झोळीत घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या भविष्यात कठोर आणि प्रामाणिक मेहनत करण्याची मनाशी खूणवाट बांधा. आपल्या आईवडिलांना अंतर देऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या काळामध्ये व्यसनांच्या आहारी जाऊ नका. व्यसनांपासून आपल्याला दूर ठेवा. आजच्या या शिवजयंती आदरणीय प्राध्यापिका सिरल मॅडम व त्यांच्या समस्त शिक्षकेतर कर्मचारी व आपण विद्यार्थी मित्रांनी आज आम्हाला येथे येण्याचा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे व ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतील समस्त आजी माजी सैनिक यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचे हे प्रेम, ही आपुलकी हीच आम्हाला आमचे कठीण परिस्थितीत आमचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देते. आपले लोक, आपले प्रेम, आपला स्नेह हा असाच आमच्या पुढे ठेवा ही नम्र विनंती करतो आणि माझी भाषा संपवतो. जय हिंद. आजच्या प्रतिनिधी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या ग्रामपंचायतचे आदरणीय उपसरपंच शिवाजी गायकर, विद्यालयाचे प्राचार्य, त्यांचा सर्व स्टाफ, गावातील सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट अतिशय दिमाखात आपण उत्साह साजरा केला. सगळीकडे स्वातंत्र्याचे धामधूम आपल्या देशामध्ये अतिशय जोरात आणि उत्साह साजरी होत आहे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक आपल्या विद्यार्थ्यांनी आणि काही वक्त्यांनी सांगितलं की हा देश आपल्याला असा तसा स्वतंत्र मिळाला नाही, तर या देशासाठी आपल्या हजारो क्रांतिकारांनी प्राणाची आहुती देऊन आणि स्वतंत्र देश आपल्या हाती सुपूर्द केलेला आहे. निश्चितपणे हा देश, आपला देश सार्वभौम निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं विकास चांगल्या पद्धतीनं विविध नटलेला जाती धर्माने सर्व लोक गुण्यागोविंदाने या देशामध्ये राहतात. पण आजची परिस्थिती पाहता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की देश, बांगलादेश, चीन, शेजारी राष्ट्र आपल्या देशाकडे वाकडं दृष्टी करून या देशाकडे युद्धाची वाटचाल करत आहे. पण निश्चितपणे आज आपण भारत भविष्यासाठी काय करू शकतो, तर
हे दिलेलं स्वतंत्र स्वराज्य निश्चितपणे चांगलं टिकवायचं असेल आणि आपण या देशासाठी आपल्या ज्या आपले सुभेदार गायकर साहेब आहेत, पारोटे साहेब आहेत, यांनी चांगल्या पद्धतीनं देशाचं संरक्षण करतात म्हणून आपण इथं निश्चितपणे राहू शकतो, संचार करू शकतो, मुक्तपणे राहू शकतो. म्हणून आपण स्वातंत्र्य दिनी एवढंच मनात हुंगाट बांधायचे की देशासाठी किमान आपण याचा आदर्श ठेवून आपण हेच भूमीसाठी मायभूमीसाठी काहीतरी करावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण निश्चितपणे हुंगाट बांधावी की या सुभेदार गायकर सारखं, आरोग्य साहेबांसारखं या देशासाठी काहीतरी करावं आणि निश्चितपणे सैन्यामध्ये भरती व्हावं. आणि एवढं बोलून मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या उत्साही आणि चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. स्वातंत्र्य दिनाच्या आयोजित कार्यक्रमाचे आपल्या व्यासपीठावर आपल्या शाळेचे प्राचार्य आमच्या भगिनी शैलर मॅडम, त्याचप्रमाणे आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे ग्रामविस्तार अधिकारी मंडळ साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच संतोष भांगरे, आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे, त्याचप्रमाणे आपल्या आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्याच गावचे त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि सैनिक, माजी सैनिक म्हणता येईल ते सुभेदार आमचे बंधू सचिन गायकर, त्याच आमचे मित्र आमचे अजित आरोटे, त्याचप्रमाणे आमचे बाळूराधा असतील, त्याचप्रमाणे संदीपजी असतील, आमच्या मावशी शालिका असतील, सर्वांची नावे घेणं शक्य नाही. आमचे शंकरदादा असतील, कोटेसर असतील आणि सर्व स्टाफ कलावं आहे तिकडे, सर्व स्टाफ आपल्या शाळेचा सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे आजूबाजून आलेले, त्याचप्रमाणे आपल्या गावातील आलेले सर्व माजी विद्यार्थी आणि समोर बसलेला सर्व छोटे मोठे विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आत्ताच आपल्यासमोर जे छोट्या छोट्या मुलांनी विद्यार्थ्यांनी भाषणं केलेली आहेत, खऱ्या अर्थाने कुणाकडूनही घेतलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी देखील अगदी आमच्यासारख्यांना किंवा जे जुने ज्येष्ठ जाणते आणि शिक्षकसुद्धा आहेत या ठिकाणी सर्व लहान थोरांना जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखर घेण्यासारखं आहे. आपल्या स्वातंत्र्याविषयी त्यांनी जी आपणाला सर्वांना माहिती दिली, मग त्या स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी प्राप्त करून दिलेले असतील ते आपली सर्व देशाची नेते मंडळी असतील आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्वांनी माहिती दिलेली आहे. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज जी काळाची गरज आहे, जी आपल्याला स्वातंत्र्य आपल्या नेत्यांनी प्राप्त करून, आपल्या महात्म्यांनी नेत्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य टिकवण्याची आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला गरज आहे. आणि हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे आणि नैतिक म्हणता म्हणता आपल्या सर्वांचीच एक जबाबदारी आहे की ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. आपण आता जर जागतिक परिस्थिती पाहिली तर भारताला महागुरू म्हणून, महासत्ता म्हणून एका विद्यार्थ्यांनी सांगितलं का भारत महासत्ता बनू पाहतोय. परंतु महासत्ता बनत असताना, भारत महागुरू बनत असताना आपल्या प्रत्येक नागरिकाची, त्याचप्रमाणे सर्वांची आपली जबाबदारी आहे की आपलं हे स्वातंत्र्य आपल्या ज्या महात्म्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आपल्या प्रत्येकावर जबाबदारी आहे. आपण जर जागतिक परिस्थिती पाहिली, बांगलादेशची आपल्या सर्वांना परिस्थिती ज्ञात आहे. विद्यार्थ्यांना थोडी कमी जास्त प्रमाणात थोडंसं माहीत असेल. बांगलादेशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक जनप्रक्षोभ झालेला आहे. अशा पद्धतीची परिस्थिती भारतात येणार नाही, ही काळजी आपण जर घेतली तर खऱ्या अर्थाने आपण हे स्वातंत्र्य आणि ही लोकशाही जी आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला ते सर्व मिळून दिलेलं आहे ते अबाधित ठेवण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून मी सर्वांना आपल्याला सांगू इच्छितो की आपण ही जबाबदारी घेऊन आपण जाती धर्मात विलीन न होता, न भांडता आपण एकत्रित येऊन आपण कोणताही जाती धर्म न पाळता ज्या आपल्या नेत्यांनी
सर्वांनी एकत्र येऊन ह्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली असन, बलिदान दिलं असन, त्या बलिदानाची खऱ्या अर्थाने उत्तरोत्तर सेवा करण्याची किंवा जबाबदारी घेण्याचं कार्य आपलं आहे. आणि मी सर्वांना आपणाला सांगतो की एक आदर्श नागरिक बनून हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न नव्हे तर काळजी आपण घेतली पाहिजे. एवढंच मी या स्वातंत्र्य दिनी आपणाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्य म्हणजे मोकळी, स्वातंत्र्य म्हणजे मुक्त संचार, स्वातंत्र्य म्हणजे मुक्त भाषा. पण कायद्याच्या चौकटीत आणि घटनेच्या नियमावलीत आपल्या देशाच्या मूळ नाव हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाचे पहिले स्वातंत्र्य मिळाले ते मोगलांच्या अत्याचार आणि अन्यायापासून. म्हणूनच आपण कधी कधी असे म्हणतो की येथे काय मोगलाई मारले का, पण त्या अन्याय अत्याचारी मोगलाईपासूनही आपलं स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे खरे जनक. पण तरीही त्यानंतर इंग्रजांनी हिंदुस्थानावर सुमारे 150 वर्ष गुलामगिरीचे राज्य केले. पण आपल्या हुतात्म्यांनी त्या अन्यायी अत्याचारी मोगलाईपासूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. हिंदुस्थानात स्वातंत्र्य मिळाले आणि लोकशाही स्वीकारली. पण आजचे वर्तमान पाहता त्याच लोकशाही घडली आहे की काय असे शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीच्या नावाखाली, स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक टोळ्या पक्षाच्या नावाने पुढे आल्या आणि मोठा होण्याच्या नादात माणसात भेदभाव, जातीच्या रंगाच्या स्वावलंबनाकरिता संरक्षण, धर्माच्या नावाखाली मानवतेत भेद, आरक्षणाचे बुडके यांना बळकटीले छत्रपतींचे स्वराज्य, शिवराज्य, रयतेचे राज्य, माता भगिनींचे संरक्षण, बळीराजाचे बळकटी हा विचार सोडून छत्रपतींची प्रेमे दुभावून छत्रपती त्यांच्याकडून ही लोकशाही गंगत करून पाहत असून स्वातंत्र्य बाबत काही ठरत नाही असे वाटते. म्हणून तर शासन असावे ते छत्रपती शासन. छत्रपतींच्या विचारांचे मूल्य ओढून लोकशाहीकडे बळकटी व्हावी कृती. नको नसता छत्रपतींचा जयजयकार हा छोटासा संदेश या स्वातंत्र्य दिनी आपणास घाल. जय हिंद, जय This year we are celebrating 28th Independence Day. We got independence from British rule. On this day, 1947 Independence Day is a national festival of India. I love my country very much. Jai Hind. ज्ञानालाच पत्र अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणपणात लढले. त्या स्वातंत्र्यवीरांमुळे आज आपण आपल्या देशामध्ये मुक्त श्वास घेतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताने कृषी, विज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली. आज भारताकडे आपला स्वतःचा अविष्कार आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. शेवटी एवढंच बोलते, तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात. तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात. त्या भारत देशाची आसमानी झटकून जातात. त्या भारत देशाची शान आसमानी झटकून जातात. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पावसाच्या थेंबानं धरती सुगंधी होते आणि सुकावते. चांगल्या माणसांच्या सानिध्यानं जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच मान्य सुभाषजी गायकर उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं, आपलं मनोगत व्यक्त केलं, विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं. विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नायब सुभेदार मान्य अजित आरोटे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. या व्यतिरिक्त मेजर मान्य सचिनजी गायकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. ब्राह्मणवाडा गावचे सरपंच माननीय संतोषजी भांगरे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतचे विद्यमान
सदस्य माननीय शिवाजीराव आरोटे, ज्येष्ठ नागरिक भगवंतराव पाबळे, ग्रामविकास अधिकारी माननीय मुंडे साहेब, माननीय संदीपजी वाघमारे, सह्याद्री विद्यालयाचे माजी प्राचार्य सन्माननीय कोते सर, ब्राह्मणवाडा गावामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची सुविधा देणारे माननीय डॉक्टर कडाळे, माननीय लक्ष्मणराव धराडे, सह्याद्री विद्यालयाचे माजी शिक्षक क्षीरसागर सर, माननीय गणेश गायकर, शालूबाई आरोटे, माननीय सागरजी गायकर, आमचे मित्र पत्रकार बंधू संजयजी गायकर, शंकरराव आरोटे, बाबूराव गायकर, गोविंदराव आरोटे, देवराम गायकर, नथू आरोटे हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. या व्यतिरिक्त ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, बालवाडी, मातोश्री संगारे आश्रमशाळेचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचेही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतील सर्व पतपेढ्या असतील, दूध संस्था, सहकारी संस्था, बँका, बचत गट, ग्रामपंचायतचे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्व ग्रामस्थ, उपस्थित सर्व माजी विद्यार्थी या सर्वांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार. हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्या विद्यालयाच्या प्राचार्या माननीय शेलार मॅडम, पर्यवेक्षक श्री सोनवणे सर, ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज सन्मान्य श्री हसे सर या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. या व्यतिरिक्त सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांचा नामोल्लेख राहिला असेल त्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी समोर बसलेले जे विद्यार्थी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.